नमस्कार मंडळी. आज फक्त एक वाटी बेसन पिठापासून अतिशय खमंग, खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणारा पदार्थ मी बनवला होता. रेसिपी अतिशय सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली तर व्हिडिओला मात्र लाईक करा आणि चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. एक वाटी बेसन पीठ आधी मी चाळून घेतलेलं आहे. तुम्ही विकतचं जरी बेसन पीठ घेत असाल तरी देखील हे चाळूनच घ्या. यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या असतात. आता इथं सुरुवातीला एक वाटी बेसन पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. आता हे ताट थोडंसं साईडला ठेवूया. आता हा पदार्थ बनवत असताना ना आपल्याला तेल आणि तूप दोन्हीही लागणार आहे. तर इथं तूप घेतलेलं आहे, एक पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. जर तुम्ही वितळून तूप घेणार असाल तर संपूर्ण एक वाटी तूप घेतलं ना तरी देखील चालणार आहे. आता हे जे तूप आहे ना, हे छोट्याशा एखाद्या पातेल्यामध्ये काढायचं किंवा एखाद्या छोट्याशा कढईमध्ये जरी काढून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता त्याच वाटीने बरोबर एक वाटी मी तेल घेतलेलं आहे. हे सनफ्लावर तेल आहे. आता हे तेल आणि तूप आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकत्र करून हे साईडला ठेवलं. त्यानंतर एक कढई घ्यायची. कढईमध्ये 2 वाटी साखर घ्यायची आहे. आज आपण मैसूर पाक बनवत आहोत. याचं अतिशय परफेक्ट प्रमाण तुम्हाला इथं मी दिलेलं आहे. हेच प्रमाण वापरून जर तुम्ही मैसूर पाक बनवला ना तर मार्केटपेक्षाही भारी मैसूर पाक तुम्ही घरी बनवू शकता. आता इथं मी लहान मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे यामध्ये मी कलर वगैरे काहीच वापरत नाही. अतिशय सिंपल पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्ही ही रेसिपी करायला घेऊ शकता, एवढी सोपी आहे. आता कढईमध्ये 2 वाट्या साखर घेतली आणि 1.5 वाटी पाणी घातलं. त्यानंतर ही कढई गॅसवर ठेवली. गॅस हा मध्यम केलेला आहे आणि कंटिन्यू हलवत आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता याचा जो पाक आहे हा फक्त आपल्याला थोडासा असा दाटसर शिजवून घ्यायचा आहे. असा 1 तारी किंवा 2 तारी असा पाक आपल्याला इथे बनवायचा नाही. यामधली साखर वितळली, हलकासा पाक दाटसर झाला की त्यानंतर गॅस एकदम असा लहान करायचा. हे बघा, आता यावरचे बुडबुडे संपूर्णपणे कमी झालेले आहेत. आता आपण जे सुरुवातीला बेसन पीठ चाळून घेतलं होतं ते बेसन पीठ यामध्ये घालायचं. एखादा पदार्थ आपण बनवत असताना त्याचं जर प्रमाण आपण लक्षात ठेवलं आणि बनवण्याची पद्धत जर व्यवस्थित फॉलो केली ना तर पदार्थ अजिबात खराब होत नाही. यावर माझा अतिशय म्हणजे पूर्णपणे विश्वास आहे. हे जर प्रमाण तुम्ही वापरलं ना तर मैसूर पाक अगदी परफेक्ट तयार होतो. आता आपण जो पाक तयार करून घेतला होता त्यामध्ये मी बेसन पीठ घातलेलं आहे. इथं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा फूड कलर पिवळ्या रंगाचा जरी घातला किंवा ऑरेंज कलर जरी घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. बेसन पीठ घातल्याच्या नंतर सुरुवातीला याला मी उलथण्यानेच हलवून घेतलं आणि त्यानंतर हे जे विस्कर आहे यानं व्यवस्थित असं याला फेटून घ्यायचं. यामध्ये जर छोट्या छोट्या गुठळ्या असतील त्या देखील मोडून जातील. अगदी 1 ते 1.5 मिनटासाठी याला मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. गॅस चालू आहे, अगदी मंद असा गॅस चालू ठेवायचा. आता आपण जे तेल आणि तूप एकत्र करून घेतलं होतं ते देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तो देखील गॅस चालू करायचा. हलकंसं तेल तूप गरम झालं की त्यानंतर गॅस लहान करायचा. इथं मी छोटीशी पळी घेतलेली आहे. आता ही पळी आपल्याला यामध्ये तेल आणि तुपाचं मिश्रण टाकण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे छोटीशी पळी घ्यायची जेणेकरून यामध्ये आपण अगदी 2-3 चमचे तेल तुपाचं जे मिश्रण आहे ते घालू शकतो या पद्धतीने. आता काय करायचं ना, गॅस लहान करायचा आणि त्यानंतर हे जे आपलं बेसन पिठाचं मिश्रण आहे यामध्ये अगदी 2-2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यानंतर हे एका हाताने कंटिन्यू हलवत राहायचं. जर तुम्ही हलवलं नाही ना तर खाली करपू शकतं. त्यासाठी तुम्ही नॉनस्टिकची कढई जरी वापरली तरीसुद्धा चालणार आहे किंवा अशी स्टीलची कढई जरी वापरली, रेग्युलर वापरली तरीसुद्धा चालणार आहे. फक्त रेग्युलर कढई वापरत असताना हात हा कंटिन्यू चालू ठेवायचा. अगदी 10-15 मिनटामध्येच हा पदार्थ बनवून तयार होतो, पण तोपर्यंत तुम्हाला ह्याला कंटिन्यू हलवत राहावं लागणार आहे. कोणताही पदार्थ बनवत असताना ना थोडंसं जर मेहनत घेतली ना तर पदार्थ छान होतो. आता बघा, छान याला जाळी पडायला लागलेली आहे. कंटिन्यू एका हाताने हलवायचं आणि दुसऱ्या हाताने यामध्ये तेल तुपाचं मिश्रण घालत राहायचं. हलकंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तेल तूप मिक्स झालं की पुन्हा यामध्ये टाकायचं. असं कंटिन्यू एक 10 ते 12 वेळेस ही रिपीट प्रोसेस मी केली होती. शेवट यामध्ये ना खूप जास्त जाळी तयार होते. तुम्ही बघू शकता, अगदी थोडंसं जरी तुपाचं मिश्रण आपण यामध्ये घातलं ना तरी भरपूर जाळी तयार होते. कंटिन्यू याला हलवत राहायचं आणि गॅस हा लहान ठेवायचा आणि हे कंटिन्यू असंच हलवत राहायचं. थोडंसं तुपाचं मिश्रण घालत राहायचं.
असं करत करत जोपर्यंत तेल तूप संपूर्ण संपत नाही तोपर्यंत हे प्रोसेस चालू ठेवायची. तोपर्यंत हे जो मैसूर पाकाचं जे मिश्रण आहे ना, याचा जो सुगंध आहे तो खूप भारी येतो आणि याचा जो रंग आहे ना हलकासा पांढरसर येतो आणि थोडंसं हे मिश्रण आहे ना हे घट्टसर होतं. लक्षात ठेवा, सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळसर असतं आणि जसं जसं हे मिश्रण तयार होतं थोडंसं दाटसर होतं आणि याची जी जाळी आहे ना अशी एकदम अशी व्यवस्थित जाळी आपल्याला दिसते. तोपर्यंत हे परतायचं आहे. एक 9 ते 10 मिनिटाचा वेळ यासाठी लागतो. आता शेवटचं जे तूप आणि तेलाचं मिश्रण होतं ते देखील यामध्ये मी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण हलकंसं पांढरसर झालेलं आहे आणि याला जाळीसुद्धा एकदम आतपर्यंत व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे. हे बघा, हलकंसं हे मिश्रण तुम्हाला असं फुगल्यासारखं दिसत असेल. आता काय करायचं ना, इथं मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्येच हे मी काढून घेत आहे. तुमच्याकडे एक छोटासा ट्रे वगैरे असेल किंवा एखादा टिफिन असेल त्यामध्ये जरी काढून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. बघा, मिश्रण व्यवस्थित शिजलं ना की ते लगेच कढई सोडतं. अजिबात कढई आपली जास्तीशी करपलेली वगैरे नाही आहे. आता हे जे मिश्रण आहे ना हे पटकन काढून घ्यायचं. मैसूर पाक एकदा जर तुम्ही भांड्यात टाकला की तो लगेच अगदी 3 ते 4 मिनटामध्येच सेट होतो. हे बघा, अतिशय मस्त याला जाळी पडलेली आहे. आपण यामध्ये फूड कलर किंवा सोडा वगैरे काहीच घातला नाही, त्यामुळे याचा जो कलर आहे ना थंड झाल्याच्यानंतर थोडासा असा लाईट होतो, पण आतून याला जाळी खूप छान पडते. तुम्हाला जाळीसुद्धा याची दिसत असेल. हे बघा. बरं मंडळी, ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही जर आपल्या फेसबुक पेजवर आज पहिल्यांदा आला असेल, आपल्या पेजला आणखी फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता याच्या कडा आहेत ना थोड्याशा सोडवून घ्यायच्या. यामध्ये तूप आणि तेल आपण घातल्यामुळे ना याच्या कडा फारशा चिटकत नाही आणि हे जे मिश्रण आपण व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे हे मस्त खुसखुशीत होतं. त्यामुळे कट करायलासुद्धा जास्तीचा अवघड जात नाही. तुम्ही बघू शकता, अगदी हलक्या हाताने जरी कट केलं ना तरी कट होतं. याच्या आतपर्यंत व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे. हे मिश्रण आणखी ना कोमट आहे. कोमट असतानाच मी कट करून घेत आहे. तुम्ही व्यवस्थित थंड करून घ्या आणि त्यानंतरच कट करा. आता माझ्याकडे लहान मुलं आहेत, त्यांना जास्त वेळेस जर काही बनवलं ना की त्यांना टेस्ट करायचं असतं, त्यामुळे हे मी काढून घेत आहे. आणि आपल्यालाही बघायचं असतं की पदार्थ कसा तयार झाला आहे, त्यामुळे देखील हे आतून थोडंसं गरम आहे आणि याचा तुम्हाला रंग वगैरे सुद्धा दाखवते. आतून मस्त याला जाळी पडलेली आहे आणि रंगसुद्धा खूप भारी आलेला आहे. आता हे सगळे पीस मी काढून घेत आहे. अगदी व्यवस्थित याचे पीस पडतात. हे बघा, अगदी हलक्या हाताने याचे पीस काढून घ्यायचे. याच पद्धतीने सगळे पीस मी मोकळे करून घेतले होते. इथं सगळे पीस मी काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, याचा रंग बघा, अगदी मस्त रंग आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर खूप जास्त भारी हा मैसूर पाक तयार झाला होता. याची जाळी बघा, अगदी खुसखुशीत आणि चविष्ट असा हा पदार्थ तुम्ही सुद्धा घरी एकदा जरूर ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.